हे RSS आता तुमचे मंदिरं मस्जिदं बाटवण्याचं काम करत आहे. तुमच्या मंदिरामध्ये गाईचं मटण टाकलं जाईल, तुमच्या मस्जिदीमध्ये डुकराचं विकराचं मटण टाकलं जाईल. तुमच्या धार्मिक भावना भडकवण्याचा प्रयत्न करतील, त्याच्यातून दंगली भडकवण्याचा प्रयत्न करतील. माझ्या हिंदू आणि मुस्लिम बांधवांना एक विनंती आहे, तुम्ही तुमच्या धार्मिक भावनांना थोडा आवर घाला. तो व्यक्ती कोण आहे त्याची स्पष्ट ओळख होईपर्यंत एकमेकाच्या धर्माबद्दल आणि एकमेकाच्या जातीबद्दल अजिबात बोलायला जाऊ नका. तुमचे रक्षण तुमचे जर मंदिरं करत असते तर त्यांना ते टाकू दिलं नसते. तुमचे जर मस्जिदी तुमचं रक्षण करणार असते तर ते त्या मस्जिदीमध्ये टाकू दिलं नसते. आता दगडाच्या देवासाठी माणसातला देव मारायच्या भानगडीत अजिबात पडू नका. दगडातला देव दगडात राहू द्या. आता माणसातले देव आणि माणसातला माणूस जपण्याची वेळ आलेली आहे. आता भारतीय म्हणून राहण्याची वेळ आलेली आहे. तुमचा धर्म जर तुमचं रक्षण करणार असतं तर हजारो वर्षापासून आज आपण प्रत्येकाकडे एक एक विमान असतं. भलं तो मुस्लिम असो, हिंदू असो, शीख असो, जैन बिन कुठलाही असो. भारतीय म्हणून आणि माणूस म्हणून येणाऱ्या काळामध्ये वावरणं गरजेचं आहे. देशामध्ये ह्याच्यापुढं असंतोषाचा भडका दररोजच्या दररोज जास्त होत जाणार आहे. जातीय धार्मिक तेढ जास्त निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि तुमच्या प्रश्नांना कुठं ना कुठं हे वळसा घालून तुम्हाला धार्मिक जातीय तेढामध्ये फसवून ह्यांचे लेकरं US UKच्या चांगल्यातल्या चांगल्या टॉपच्या युनिव्हर्सिटीमध्ये घालून तुमच्या हिश्श्याचं शाळा बंद करत आहेत. तुमच्या हिश्श्याचे रोजगार बंद करत आहेत. तुमच्या हिस्स्याचे सुखसुविधा बंद केले जात आहेत. तुमच्या हिस्स्याचा हमीभाव बंद केला जात आहे. तुमच्या हिस्स्याची कर्जमाफी दिली जात नाही. प्रश्नावरती लक्ष ठेवा, धर्मावरती नको. कळकळीची विनंती आहे. आणि हा जो अभंग आहे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद ब्रह्ममंगळ, म्हणजे ह्या धर्तीवरचे सगळे लेकरं हे देवाचे आहेत आणि तो भेदाभेद करणारा सगळ्यात मोठा मूर्ख माणूस म्हणता येईल. मी माझ्या भाषेमध्ये सांगतो तुम्हाला. तुकाराम महाराज त्या काळात सांगून गेले होते, जर ह्या मार्गाने जाल तर टिकाल, नसल तर तुम्हाला माहीत आहे परिणाम काय असणार आहेत. रामकृष्ण हरी.